वेळ कमी आणि मैदानाला वेळ जास्त, म्हणजेच हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. स्वप्नात वाघ मारला म्हणून आपण शूर होत नाहीत आणि स्वप्नात उड्डाण केलं म्हणून विमानात बसलो असं होत नाही, तर त्या गोष्टी स्वप्न सत्यात साकाराव्या लागतात. आणि हेच केलंय ते उपसरपंच चषक 2025च्या माध्यमातून आयोजकांनी. म्हणतात ना, मातीने एकी बनवली तर वीट बनते, विटेने एकी बनवली तर भिंत बनते आणि भिंतेने एकी बनवली तर घर बनते. या निर्जीव वस्तू जर एकत्रित होत असतील तर आपण सुद्धा एकत्रित होऊन मात्र या स्पर्धेचा गाजावाजा करायला का नको. उपसरपंच चषक 2025चा फॉर्मॅट अगदी सगळ्यांच्या हृदयात ठासून भरलेला आहे आणि प्रत्येकाच्या मुखामध्ये हेच वाक्य सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. SP प्रेझेंट उपसरपंच चषक 2025, ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जाऊया मॅचच्या दिशेने. शेवटची मॅच, शेवटची लढत, कडवी झुंज. दोन संघ आहेत, एका साईडला डिंगडॉंग वडवली तर एका साईडला ओमसाई खरिवली. आदरणीय सन्माननीय अझर घाटे साहेब यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. फायनल मॅचसाठी आपण पाहतायत गिफ्ट हॅम्पर त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतील. आणि डिंगडॉंग वडवली टीमसाठी शुभेच्छांचा वर्षाव केलाय. तर एका साईडला आपण पाहतायत ओमसाई खरिवली टीमकडून निखिल बागुल्ला, संदीप भोईर निंबवली आणि शिवाजी गायकर कानिवले यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव निखिल बागुलसाठी आपल्याला पाहायला मिळतो. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल, तेज तर्रार, खरिवली एक्सप्रेस आपल्याला पाहायला मिळतोय. ओपन टीम मधून सुद्धा निखिल बागुलने बरेच वर्ष टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर चांगलं क्रिकेट खेळलेला आहे आणि त्यामुळे तो अंदाज बांधता अनुभवाची कोणतीही कमी नाहीये. कमी वेळेत वाडा क्रिकेटच्या माध्यमातून बाहेर निघाले, परंतु आज संघाला यावेळेला यस इज गॉन. अगदस बुबेरेला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. लेग बिफोर विकेट. पायचीत पकडलं गेलं. एक्झॅक्टली चेंडू मिडल स्टंपला पिच झाला होता. काय डिसिजन आहे मुन्ना पठाण सर. नाइस डिसिजन, ग्रेट डिसिजन, फेअर डिसिजन. फलंदाज बाद. थँक्यू. संपूर्ण आपण पाहतायत हे आमचे आयोजक आहेत. अगदी आमच्या ऑन स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सागर राऊत यांना आपण पाहतायत. त्याचप्रमाणे आकाश पाटील, रोहित सुतार, राहुल भोईर यांना आपण पाहतायत. जयेश पाटील, वाडा क्रिकेट असोसिएशन प्रेसिडेंट आपण पाहतायत. त्याचप्रमाणे साई पष्टे, अतुल सावंत, सुयोग पाटील यांना आपण पाहतायत आमच्या ऑन स्क्रीनवर. यावेळेला ऑन साईडला बिटवीन द गॅप ॲज अ स्विफ्ट एज अन ॲरो, बाणासारखा वेगवान चेंडू निघून जातोय. दबाव हटवणारा हा खणखणीत सनसनाटी चौकार. चांगला फटका होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि काय जीवाची आकांता यावेळेला केली होती. बॅक टू द बॉलर हेड. चौकार येत असताना अतिशय देखणा फटका. मनगडाचा चांगला वापर केला आणि ते इबाद बुरेच्या बॅटमधून चौकार येत असताना पाहायला मिळतोय. रजा बुरे. फुलटॉस बॉल ऑन साईडला आणि सरळ चेंडूला प्रेक्षकांमध्ये पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6. षटकाराला संघाची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली गेली. डिंगडॉंग वडवली टीम. जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे तर जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक रजाने प्यालंय. आणि क्लीन बोल्ड. निखिल बागुल कमबॅक करणं जाणतोय. जरी चौकार षटकार आला तरी सुद्धा मी मागे हटणार नाही आणि निखिल बागुल यावेळेला दर्शवत असताना रडायचं नाही तर लढायचं आहे. मोडेन पण वाकणार नाही. फलंदाज बाद. गॉन.
बिलोशीच्या या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये आपण पाहत आहेत SP प्रेझेंट उपसरपंच ट्रॉफी 2025. संघाची धावसंख्या 10, बॉल फेकून झालेत 5. षटक क्रमांक पहिलं निखिल बागुल चौकार षटकार आल्यानंतर कमबॅक करणं जाणतोय. मॅग्निफिसंट बॉलिंग. चांगला बॉल होता. उसे घेणारा चेंडू पाहायला मिळाला. शरीराचा वेध घेत तिथे फिल्डर पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल फेकी थोडीशी स्वैर पाहायला मिळते. खाली राहिला होता हा चेंडू आणि पाहता पाहता 1 रन लेग बाईच्या स्वरूपात मुन्ना पठाण सर यांच्याकडून इशारा येत असताना पहिल्या षटकाची समाप्ती आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर प्रथम बॅटिंग करताना डिंग डॉंग वडवली या टीमची 11-2 आतापर्यंत आपण पाहू शकतायत. 11 लॉस ऑफ 2 विकेट म्हणजे 50-50% यावेळेला पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळालं. एका साईडला 2 फलंदाज बाद झाले. अगदस बुरबेरे लवकरात लवकर बाद झाला. त्यानंतर आपण पाहिलं तर इबाद भुरेला आपण पाहू शकलात बाद होताना. रजाला पाहायला मिळालं आणि त्यानंतर इबाद आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आणि फरमान अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. संयम बाळगलाय आतापर्यंत. म्हणतात ना, पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस. संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे. तो संयम तुम्हाला क्रिकेटच्या खेळामध्ये बाळगावा लागतो. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा उपसरपंच ट्रॉफी 2025. सहर्ष स्वागत आहे. 11 रन्स लॉस ऑफ 2 विकेट. पहिलं षटक निखिल बागुलने पहिले 3 बॉल व्यवस्थित हाताळले, 2 बॉल व्यवस्थित हाताळले. त्यानंतर 2 बॉल आपण पाहिलं तर चौकार षटकार आला आणि ज्या पद्धतीने बॅटिंग केली रजा बुरेने अतिशय वाकण्याजोगी होती. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. अतिशय चांगलं आयोजन नियोजन. अक्षरशः आयोजकांच्या डोळ्याला झोप नाही. गेले 1 ते 1.5 महिने याच मैदानात. हीच मात्र आपण पाहू शकता जय्यत तयारी, कारण शेवट गोड करायचा आहे या स्पर्धेचा. गोलंदाज सज्ज होईल. दुसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज मिस्टर विनोद बागुल. ओम साई खरिवली एका साईडला डिंग डॉंग वडवली. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, पाठीमागे गेले. बॅटिंग क्रीजचा परिपूर्ण मात्र आपण पाहू शकता ज्या पद्धतीने वापर करत असताना फुटवर्क, तुमचं युजेस फुटवर्क अप्रतिम, तर तुमच्या धावा या बॅटमधून अगणित. आणि तेच करत असताना सिंगल मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. अंडर फ्लड स्लाइटमध्ये या स्पर्धेचं आयोजन फार डिफिकल्ट असतं, परंतु वाडामध्ये ही स्पर्धा लोकप्रिय. 4 दिवसांमध्ये फक्त एकच चर्चा आणि येणाऱ्या 2 दिवसांमध्ये अजून चर्चा आणि फक्त चर्चा. SP प्रेझेंट उपसरपंच चषक 2025 चीच रंगणार. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला. विकेटकीपर भरत बागुल आहेत. कोणतीही जरी मिस्टेक केली तर भरत बागुल त्या ठिकाणी पनिशमेंट जरूर करत असतात. विकेटच्या पाठीमागे चांगला चेंडू गॅदर केला गेलाय. डॉट बॉलची सांगता होत असताना विनोद बागुलच्या माध्यमातून 13वर आतापर्यंत यस पंच व्हाईट बॉल ओरिजिनल डिसिजन, परंतु इथे रिव्ह्यू घेतला गेलाय. या आपण चेक करूया. अब्दुल्ले सर या ठिकाणी आहेत. ॲज अ शार्प ॲज अ नीडल, सुईसारखे तीक्ष्ण अशा नजरेत निहाळत असताना तिन्ही पंच हेमंत शेट्टी सर यांना आपण पाहू शकतायत. बॉल प्रथमेश पाटील अतिशय झूम करून प्रत्येक वेगवेगळ्या अँगलने सातत्याने यस व्हाईट बॉल रिव्ह्यू लॉस्ट आणि यस व्हाईट बॉल आहे. आणि इथून आपण पाहू शकतायत 1 रन ॲड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती फलकावर 13. रिव्ह्यू लॉस्ट. आता मात्र एक्सटेंड होणार नाही आहे. एकच रिव्ह्यू आहे प्रत्येक संघाला. तो जर तुमचा सक्सेस झाला तर तुमचा एक्सटेंड होतो, परंतु इथून अनसक्सेस झालाय, लॉस्ट झालाय, तर तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाही. 13 रन 1 बॉलच्या समाप्तीनंतर. गोलंदाजी मार्कवर विनोद बागुल. या वेळेला हा चेंडू आपण पाहताय थोडासा क्रॉस बॅटचा उपयोग केला होता. अक्रॉस क्रिकेट इज अ बॅड क्रिकेट, परंतु फरमान यासाठी जाणला जातो मोठे फटके मारण्यासाठी. परंतु विनोद बागुलने जो चेंडू हाताळला तो ब्युटीज ऑनली स्किन डीप.
वैविध्यता गोलंदाजीमध्ये कशी असावी, आपल्या बोटांतील जादू कशी दर्शवावी, विनोद बागुल जाणतायत फरमान समोर. डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऐन वेळेला मोमेंट चेंज करत असताना बॅकफुटला जात असताना फक्त चेंडूला दिशा दिली, स्टिअर केलं. 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. डिंग डॉंग वडवली या टीमची स्थिती 14 वर. चेक. तर या ठिकाणी विनोद बागुले 40+ बॉलर आहेत आणि त्यांच्याकरिता पारितोषिक साईनाथ पष्टे, जयेश पाटील यांच्याकडनं प्रति डॉट बॉलला इथून पुढे 200 रुपये कॅश प्राइज लागले. ऊर्जा दिली जाते. 40+ क्रिकेट एक धाव आरोग्यासाठी फार मोठ्या प्रमाणात खेळलं जातं. पूर्ण महाराष्ट्रभर प्रचंड प्रतिसाद मिळालाय 40+ क्रिकेटर्सला. आणि कैलासजी पष्टे, ग्रामपंचायत सदस्य मुसारने यांच्याकडनं, कैलास शेठ पष्टे यांच्याकडनं 500 रुपये प्रति विकेटला विनोद बागुल यांना. यावेळेला ऑन साइडला शफल झालेत आणि सरळ चेंडूला फेकून दिले. फ्लिक ऑफ द रिस्ट, इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. उपसरपंच चषक षटकार. ज्या पद्धतीने हा फटका खेळताना एक्झिक्यूट केला, मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत असताना सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेलता है. आणि या वेळेला आपण पाहिलं तर जबरदस्त हा फटका, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू बराच वेळ हवेत. भरत बागुल कोणती मिस्टेक करणार नाहीयेत. एक्सलंट कॅच. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. मिस्टर इबादला या वेळेला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. गॉन. And welcome Mr. Abdullah Mac. Yo, SP Trophy. Yo, रेश्मा मयेकर. 7 फेब्रुवारी. सात फेब्रुवारी रेश्मा मयेकर कमिंग सून. 7 फेब्रुवारी एसपी ट्रॉफी. वेलकम. 5 बॉलचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 20 रन्स ऑन द बोर्ड लागला जात आहे. शेवटचा बॉल विनोद बागुल यांचा. 20 वर धावसंख्या. डिंग डॉंग वडवली या टीमची स्थिती. शेवटचा बॉल आहे. पंच डेड बॉल घोषित करत असताना पंचांच्या ज्या फॉर्मॅलिटी असतात त्या पूर्ण कराव्या लागतात आणि अतिशय तिन्ही पंचांनी चांगली कामगिरी केली. नेत्रदीपक, राईट डिसिजन हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. फुलटॉस बॉल ऑन साइडला जरूर खेळले गेले. फिल्डर आहेच आणि इथे कॅच इझिली घेण्याच्या नादामध्ये हा झेल सुटतोय. आता येणारी वेळ दर्शवेल हा कॅच किती महागडा होता. इट इज नो यूज क्राईंग टू ओर स्प्लिट मिल्क. दूध उतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. संघाची धावसंख्या 21च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. आता शेवटचं षटक 6 बॉल आहेत. या 6 बॉलमध्ये मॅक्झिमम दोन्ही फलंदाज बातचीत करत असताना पाहायला मिळत आहेत. फरमान यावेळेला दर्शवत असताना इथून 6 बॉलमध्ये 2 बाहेर फेकायचे आहेत. परंतु पाहायचं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळतील का. गोलंदाजाकडे चेंडू सुपूर्त केला जाईल. गोलंदाज सुद्धा मास्टर माइंड असेल. डेथ ओर स्पेशलिस्ट आपल्याला पाहायला मिळतात. काही गोलंदाज 21 रन. डिंगडॉंग वडवली टीम. अंडर फ्लड स्लाइट मध्ये आपण पाहतायत या स्पर्धेचं आयोजन. शेवटची मॅच आहे. जबरदस्त सामना. कॅचेस विन द मॅचेस. 1983चा वर्ल्ड कप का आला त्याचं एकमेव कारण 32 पावलं धावून कपिल देव, रामलाल निखन सरांनी तो झेल विवेन रिचर्ड सरांचा टिपला. क्या बात आहे. एकाच पिताश्री आणि पुत्र एकाच टीम मध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. म्हणजेच विनोद बागुल यांनी जे षटक टाकलं ते आता मात्र तिसरं षटक टाकण्यासाठी त्यांचे सुपुत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिस्टर मनीष बागुल. मात्र फुल टॉस बॉल बिमरच्या स्वरूपात. नोचा इशारा.
एक रन तर जरूर मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकी येईपर्यंत, चेंडूला उचलेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने 2+1 3 धावा कमरेच्या वरती फार मोठ्या प्रमाणात होता आणि त्यामुळे आता फ्री हिटची संधी चालून आले. बॅटर यावेळेला पाहायला मिळतोय मिस्टर अब्दुल्ला, ज्याने काय बॅटिंग केली होती. 2 जे षटकार मारले ना, त्यावेळेला प्रोफेशनल खेळाडूंची आठवण करून देणारे ते 2 षटकार फ्लिक ऑफ द रिस्टचे पाहायला मिळाले. काय फटका खेळला होता. थोड्या वेळ फरदीन काझीची आठवण झाली होती. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 24 रन. चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघ मातब्बर, दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे, लढाऊ वृत्तीचे पाहायला मिळत आहेत. डू ऑर डाय. या वेळेला नो बॉल असल्यामुळे मात्र आपण पाहतायत फिल्डर तुमचे चेंज होणार नाहीत. मात्र हे लवकरात लवकर निदर्शनास आलं ते निखिल बागुलच्या, अन्यथा नो बॉल पुन्हा एकदा मिळाला असता, यात ती मात्र शंका नाहीये. क्रिकेटमध्ये याच बारीक सारीक गोष्टी ॲज अ कॅप्टन म्हणून तुम्हाला सांभाळाव्या लागतात. जेव्हा कर्णधार पदाची माळ तुमच्या गळ्यात येते ना, तेव्हा 11 खेळाडूंना घेऊन चालावं लागतं. यावेळेला फ्रीडच्या बॉलवर पायातला अगदी चेंडू, काय जबरदस्त लॉफ्टेड शॉट पाहायला मिळतोय. सरळ चेंडू 6 धावांकरता. काय कमाल केले या वेळेला. अब्दुल्लाच्या बॅटमधून षटकारांची भाषा बोलू लागलाय. संघाची धावसंख्या डिंगडॉंग वडवली टीमची 30. बॅटिंग होत असताना कृष्णा सातपुते याचं टायमिंग चांगलं होतं, म्हणून आज क्रिकेटचा, ज्या पद्धतीने टेनिस बॉल क्रिकेटचा गॉड म्हणून ओळखला गेला, याच विभागातून आपण बरेच खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले जे रिस्ट, फ्लिक ऑफ द रिस्टच्या जोरावर आउट ऑफ द पार्क चेंडूला मात्र पाठवतात. त्यामध्ये अब्दुल्लाचं यावेळेला कौतुक करेन. काय बॅटिंग केले. 30 रन. यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक. अब्दुल्ला थांबण्याचं नाव घेत नाहीये. मी थांबणार नाही. 6 धावा. व्हॉट अ बॅटिंग. बल्लेबाजी असं म्हणायला वावगं ठरणार नाही. कलात्मकतेचे आविष्कार दाखवणारे षटकार. 36 रन, 36 रन्स. डिंग डॉंग वडवली टीमची ही धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. मॅग्निफिसंट बॅटिंग. म्हणतात ना, आयुष्याच्या पटावरील यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर हा तुम्हाला संघामध्ये कायम ठेवावा लागतो. तो आत्मविश्वास नावाचा वजीर कोण, तर मी त्याचं नाव घेईन, मिस्टर अब्दुल्ला. व्हॉट अ बॅटिंग. हा बॉल ऑन साईडला खेळला गेलाय. फटका तर छान आहे. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावता येईल. सिंगल तर मिळते. सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु अब्दुल्लाने फरमानवर विश्वास ठेवलाय. याला म्हणतात सेन्सिबल बॅटिंग. 1 रन मिळते. संघाची धावसंख्या 37. अब्दुल्ला, व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग हिअर. हृदयाची खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर यावेळेला स्पंदने वाढतील का या सेकंड इनिंगमध्ये सुद्धा हे पाहणार आहोत, कारण नाण्याची एक बाजू पडताळून चालणार नाही आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. संघाची धावसंख्या 37. लॉस ऑफ 3 विकेट. चांगली गुड पार्टनरशिप. 3 बॉलचा खेळ झालाय. आतमध्ये येणारा चेंडू अप्रतिम आपण पाहतायत. आता इथे मनीष बागुलने कमबॅक केलंय. ज्या वेळेला षटकार आले आणि षटकार आल्यानंतर दिलासा निखिल बागुलने दिला. मनीष, तुझी नॅचरल जी गोलंदाजी आहे ती तुला करावी लागणार आहे. हा दिलासा असतो, हा पाठिंबा असतो, आणि हेच निखिल बागुलने कॅप्टनच्या भूमिकेत असताना मनीष बागुलला तो आधार दिला. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. चांगला बॉल आहे का. व्हाईट यॉर्करने चेंडूची सांगता होत असताना काय चेंडू ह्या वेळेला पाहायला मिळतोय. बॅटरने रिव्ह्यू घेतलाय. अंपायर्स कॉल आहे फेअर डिलिव्हरी, ओरिजिनल डिसिजन, परंतु इथे रिव्ह्यू आपण चेक करूया. अंदुल्ले सर या ठिकाणी ऑन स्क्रीन येतील. डिसिजन पेंडिंग. प्रिन्स मूव्हीज.
फेअर डिलिव्हरी. दोन्ही संघाचे रिव्ह्यू लॉस्ट, फेअर डिलिव्हरी. संघाची धावसंख्या 37. पाप पुढे आले होते, त्यानंतर बॅट फिरवण्याची शैली पाहायला मिळाली. व्हाईट लाईनच्या अगदी मध्यंतर हा चेंडू पिच झाला. ग्रेट डिसिजन. 37. 5 बॉलच्या समाप्तीनंतर शॉट ऑफ लाईन चेंडू होता. फरमानच्या बॅटमधून अलगद सहजगत्या चेंडूला फेकून दिलंय. 6 धावन करता शेवटच्या बॉलवर षटकार आला आणि अशा प्रकारे डिंग डॉंग वडवली टीम जाऊन पोहोचते 43 या धावसंख्येवर. 43 रन्स. चांगला फटका होता. पुलचा फटका. पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल अँड सक्सेसफुल फरमानच्या बॅटमधून. नक्की सर, हाय स्कोरिंग मॅच झालेली आहे. मजा येईल. काल सुद्धा हाय स्कोरिंग मॅच झालेली होती. अप्रतिम मात्र बॅटिंग पाहायला मिळाली होती यतीश पाटीलची. आज मात्र अब्दुल्ला फरमान जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. ही मॅच ना यादगार राहणार आहे. आणि त्याचबरोबर प्रेक्षक थंडावलेले, थंड होऊ नका. त्या ठिकाणी आपले एन्जॉय ग्रुपचे अंडा पाव गरमागरम खा. महेश यांचा अंडा पाव आहे, ऑमलेट पाव आहे आणि महेंद्र पाटील यांची गरमागरम मच्छी फ्राय चालू आहे. प्रेझेंट उपसरपंच चषक 2025. अतिशय चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. ऑल इज वेल हे आमचे लाडके आयोजक आमच्या ऑन स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. LED स्क्रीनवर सुद्धा आपण पाहू शकाल. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून संपूर्ण हे आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांनी कष्ट घेतलेत या स्पर्धेच्या माध्यमातून. रात्रंदिवस जे झटलेत. चला, 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होतील. अतिशय चांगला सामना. सहभागी होती सानिका संदीप पाटील, उपसरपंच मॅडम, आणि आपण पाहत आहेत SP अर्थातच संदीप पाटील. प्रेझेंट या स्पर्धेचं आयोजन उपसरपंच चषक हे टायटल आज झळाळताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी अँड स्टँडर्ड. चला, 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 43-44 रनचं टार्गेट सेट केलं गेलं आहे. चव्वेचाळीस धावांचं लक्ष घेऊन उतरले 2 फलंदाज. कॉन्फिडेंटली दिसत आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. झूम मध्ये आपण पाहू शकता हे आमचे 2 जबरदस्त कॅमेरामॅन. 4 कॅमेरासहित ही स्पर्धा कव्हर होताना एका साईडला निखिल बागुल सारखा एक अष्टपैलू खेळाडू, तर एका साईडला भरत बागुल सारखा हार्ड हिटर बॅटर. दोन्ही बॅटर मंद मंद पावलाने खेळपट्टीच्या दिशेने. 44 धावांचं टार्गेट सेट केले गेले. स्क्रीनवर आपण पाहतायत हे स्मार्ट वॉच आहे. प्लेयर ऑफ द डे साठी आपण पाहतायत निखिल पाटील यांच्या हातामध्ये आपण पाहू शकतायत हा स्मार्ट वॉच. आणि त्यांच्याच कडून मात्र हे आपण पाहू शकतायत निखिल पाटील कॅप्टन SP बिलोशीट टीमचे एक यशस्वी कर्णधार, आणि त्यांच्याकडून मात्र आपण पाहतायत सामन्याला होईल सुरुवात. 44 रनचं टार्गेट सेट केले गेले. अंडर फ्लड स्लाइट मध्ये या स्पर्धेचं आयोजन घड्याळ जवळजवळ जर आपण पाहिलं तर 2:30 वाजण्याच्या सुमारास
कृपया करून जे आमचे लाडके प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करेन की शेकोटी कोणीही मात्र पेटवू नये प्लीज, की जेणेकरून पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये धूर होईल आणि थोडंसं कुठेतरी प्रॉब्लेम क्रिएट होईल, त्यासाठी मी विनंती करेन. सामन्याला होते सुरुवात. षटक क्रमांक पहिलं घेऊन येईल गोलंदाजी मार्कवर. एका साईडला निखिल बागुल आणि भरत बागुल, तर गोलंदाज अब्दुल्ला. पहिल्याच बॉलवर इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. इनफिल्ड क्लिअर करणारा हा चौकार येईल का? यस, डेफिनेटली. खणखणीत सुरुवात, दणकेबाज सुरुवात, चौकार निखिल बागुलच्या बॅटमधून. का होता मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत असताना आपण पाहू शकतायत सर्कलचा फायदा कसा घ्यायचा निखिल बागुलला जाणतायत. अब्दुल्ला समोर ऑन साइडला कडक शॉट, सरळ चेंडूला फेकून दिला एलईडी स्क्रीनच्या वरून. धमाकेदार षटकार. ओम साई खरिवली टीम जाऊन पोहोचते 10 वर. होता पहिल्या बॉलवर इनसाइड आउटचा फटका, चौकार आला. दुसऱ्या बॉलवर फ्लिक ऑफ द रिस्ट आपण पाहू शकतायत. परिपूर्ण फुटवर्कचा चांगला वापर. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत असताना चेंडू फ्लॅट गेला आणि फ्लॅट 6 आपल्याला पाहायला मिळतो एलईडी स्क्रीनच्या वरून. सरळ चेंडूला फेकून दिलं आउट ऑफ द पार्क. षटकार आला. अब्दुल्लाच्या दुसऱ्या बॉलवर खरपूस समाचार घेतला गेलाय. चांगली बॅटिंग. टायमिंग तुमचं खूप महत्त्वपूर्ण भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. तेच दर्शवत असताना फरमान आले. फरमानने काहीतरी कानमंत्र दिलाय अब्दुल्लाला आणि ही गोष्ट खूप महत्त्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10. चांगला बॉल, वेग होता. वेगेबरोबर नियंत्रण पाहायला मिळालं आणि सरळ समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 10. काय बॉल होता यावेळेला, जसं रबर बॉल सिमेंट कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर स्कीट होतो ना, त्या पद्धतीने हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. अतिशय चांगला चेंडू. चांगला बॉल ऑन साइडला. मनगडाचा वापर करत असताना खेळण्याचा दृष्टिकोन चांगला होता. खेळल्यानंतर प्ले केल्यानंतर थोडासा पायाला चेंडू जाऊन आदळला. धाव घेण्याच्या प्रयत्नात होते, परंतु भरत बागुलने सांगितलं निखिल रिस्क नको. इथून पुन्हा एकदा खेळपट्टीवर चेंडू राहिल्याने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. 4 बॉलचा खेळ झाला. अब्दुल्लाने कमबॅक केलंय. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडूनो. फाईट करा, टिट फॉर टॅट. आणि हा सामना डू ऑर डाय. ऑन साइडला दबाव होता. 2 बॉलचा दबावाला सामोरे आले आणि इथे काय घडलं गेलं? खराब फिल्डिंग, डायरेक्ट हिट. आता एक्झॅक्टली काय घडलं गेलंय? यस, या वेळेला डिसिजन पेंडिंग, रिव्ह्यू घेतला गेलाय. पंच रनआउट साठी आहे का? यस, रनआउट साठी आपण पाहू शकतायत. हेमंत शेट्टी सर त्या ठिकाणी होते आणि अगदास पूर्णपणे आता नतमस्तक झालेत. आणि खऱ्या अर्थानं डायरेक्ट हिट असेल तर विकेट मिळेल, परंतु इथे कॅच सोडण्याचा काय परिणाम होईल का याकडे लक्ष असणार आहे. हृदयाची स्पंदने वाढलेली आहेत दोन्ही संघांच्या माध्यमातून.
OUT आउट. बॅट स्लाइड झाली नव्हती आणि त्या अगोदरच बेल्स यावेळेला डिस्ट्रॉइड झाली होती आणि त्यामुळे आपण पाहू शकतायत निखिल बागुलला यस पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. चला सर्वांनी यायचं नाहीये, फक्त इथे जो काही डिसिजन असेल तो मात्र यावेळेला मान्य करावा लागणारच आहे. यस निखिल बागुल बॅक टू द डगआउट. चला मॅच स्टार्ट होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 10. 5 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 10 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. काय सामना, अप्रतिम रंगतदार स्थितीमध्ये. अगदसने यावेळेला सांगितलं असेल थँक्यू व्हेरी मच. आणि इथून आपण पाहतायत निखिल बागुल बाद झाल्यानंतर थोडेसे निराश, हताश, हतबल त्यांच्या चेहऱ्याच्या परिपूर्ण रिॲक्शन दाखवतं की महत्त्वपूर्ण लढतीमध्ये चौकार षटकार आल्यानंतर मला इथे थांबायला हवं होतं, चुकी केली, अतिघाई संकटात नाही. रनआउट होणं म्हणजे स्वतःच्या पायावर स्वतःने कुऱ्हाड मारून घेणं. दॅट्स अ टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. बॉल फेकून झाले ते 5. संघाची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली गेली. अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये. भरत बागुल एका साईडला तर न्यू बॅटर विशाल. विशाल बागुलला आपण पाहतायत एका साईडला. गेल्या मॅचचा जबरदस्त कलात्मकतेचे आविष्कार दाखवणारे ते फटके पाहायला मिळाले होते विशालच्या बॅटमधून. परंतु इथे अब्दुल्लाचं कौतुक करेन. चौकार षटकार आल्यानंतर मी चांगली गोलंदाजी करू शकतो, हा त्याचा आत्मविश्वास. सरळ चेंडूला गॅपमध्ये खेळले गेले फार वेगाने. फिल्डर पोहोचेपर्यंत चेंडू 4 धावांची मोहर उमटवली आणि सरळ चेंडू निघून जातोय 4 धावांकरता चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचले गेली. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. फरमान न्यू बॉलर. आता विजयासाठी बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये अजून सुद्धा आपण पाहू शकतायत जवळजवळ 30 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 30 रन. ओमसाई खरिवली या टीमला विजय करता. डिंगडॉंग वडवली वर्सेस ओमसाई खरिवली. अतिशय चांगला दर्जेदार सामना मैदानाच्या आतमध्ये. अजून प्रेक्षक वर्ग आहेत त्यांच्यासाठी पैसा वसूल मॅच. 15च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. गोलंदाज आहेत फरमान. आता थोडंसं कुठेतरी डिफॅक्टर आपल्याला पाहायला मिळतं. चेंडू ट्रॅव्हल होत आहेत यात ती मात्र शंका नाही आहे, कारण आउटफील्ड थोडीशी फास्ट आहे आणि त्यामुळे चेंडू थांबण्याचं नाव घेत नाही. क्लायमेटनुसार सुद्धा मॅचमध्ये काय पलट होताना पाहायला मिळतो. ऑन साइडला विशालच्या बॅटमधून, परंतु सॉफ्ट डिसमिसल. अब्दुल्लाने खूप सुंदर जजमेंटने झेल टिपला. फलंदाज बाद विशाल. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. पहिल्याच बॉलवर विकेट मिळते. कॉटआउटच्या स्वरूपात आपण पाहू शकाल. फलंदाज बाद होताना झील करवी. बॅक टू द डगआउट. विशालच्या खेळीला पूर्णविराम. 11 बॉल आणि 30 रनची आवश्यकता आहे.
11 बॉल आणि 30 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. अतिशय चांगला सामना दर्जेदार पाहायला मिळतोय. फरमानला पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली. अब्दुल्लाने कोणतीही चुकी केली नाही. ऑन साईडला खेळला गेलाय खूप चांगला फटका मनोजचा पाहायला मिळतोय. अब्दुल्ला पुन्हा एकदा पुढे सरसावेल. सिंगल मेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 15. बॉल फेकून झाले ते 2. दोन्ही संघ बलाढ्य, त्यामुळे चुरशीचा सामना रंगणार हे प्रत्येक प्रेक्षकाला माहिती आहे. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये जो जीता वही सिकंदर. कधी कधी जिंकणाऱ्यांपेक्षा हरणाऱ्यांची सुद्धा स्तुती होते. म्हणतात ना की जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. ऑन साईडला खेळला गेलाय. फटका तर छान आहे. पोलच्या फटक्यात दोन्ही फिल्डर आलिंगन देत असताना त्याच्या गॅपमधून चेंडू निघून जातोय षटकाराकरिता. हो, 9 बॉल आणि 23 रन या षटकाराला आणि षटकारामध्ये जान आहे असं दर्शवलं भरत बागुलने. आणि जबरदस्त एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. कोणत्याही क्षणाला कोणत्याही सिच्युएशन मध्ये सामना झुकवण्याची ताकद ठेवणारा हा खेळाडू आहे. आता 9 बॉल आणि 23 रन. परंतु फरमान कमबॅक करेल का हा मोठा प्रश्नचिन्ह असेल. खेळाडू कमबॅक करणं जाणतात. टेनिस बॉल क्रिकेट फार पुढे गेले आणि त्या कारणास्तव आत्ता आपण पाहू शकतायत की टेनिस बॉल क्रिकेटला का ग्लॅमर आलंय. कारण झटपट क्रिकेट आला. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. स्टेप आउट झाले होते, पुढे आले होते आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं. 1 रन मेल. जर जागेवरून कदाचित हा चेंडू या वेळेला जरूर खेळले असते तर थोडेसे चान्सेस निर्माण झाले असते. परंतु कधी कधी असे बॉल डीपमध्ये येतात आणि असं वाटतं की बिमर आहे. संघाची धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचते. ओम साई खरिवली टीमची 22. अर्धा धावसंख्येचा पल्ला पार केलाय. आता येणारे बॉल आहेत 8 आणि 8 बॉलमध्ये विजयासाठी 22 रनची आवश्यकता असेल. व्हॉट अ मॅच. हाय व्होल्टेज मॅच. बिग बॅटल. हलकेशा हाताने चेंडूला या वेळेला स्टीअर केलं गेलंय. मनोज यांच्या बॅटमधून सिंगल मेल. स्वतःवर नाराजी व्यक्त करत असताना त्यांना खेळायचं होतं पॉईंटच्या डोक्यावरून, परंतु इथे मात्र निराश. 1 रन मेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 23. आता येणारे बॉल आहे 7 आणि 7 बॉलमध्ये 21 रन. धावा होऊ शकतात. मी करेन. आत्मविश्वास. गोलंदाजीमध्ये विकेट मी घेईन हा आत्मविश्वास. नेव्हर गिव्ह अप. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला. लॉंग स्टॉप रिजनला स्टॉप केला जातोय चेंडू. 1 नंतर मेल. एका धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. हलकीशी बॅटची एज असावी आणि त्याचंच कारण आपल्याला पाहायला मिळालं. भरत बागुल सुद्धा शुअर होते. हेमंत शेट्टी सर शुअर होते त्या ठिकाणी. असं वाटलं की मनोज यांना की बॅटची एज लागलेली नाहीये, परंतु बॅटर त्या ठिकाणी आहेत साक्षी. संघाची धावसंख्या या 1 धावेच्या मदतीने जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर. 6 बॉल आणि 20 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल 20 रन हे सामन्याचं समीकरण. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट. आजच्या दिवसामध्ये सदानंद अडकमोह सरांनी सुरेख साथ दिली. सुरेशजी पाटील यांनी सुरेख साथ दिली. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. आणि या स्पर्धेमध्ये अभिनय पाटील यांच्या माध्यमातून समालोचन करण्याची एक दिवस का होईना संधी मिळाली, त्याबद्दल मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. SP संदीपजी पाटील यांचं. अक्रमचा पुढील बॉल. 6 बॉल आणि विजयासाठी 20 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल 20 रन. अक्रम आपल्या गोलंदाजी मार्कवर येईल. डिंगडॉंग वडवली टीम. एका साईडला ओमसाई खरिवली. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळलाय. हा झेल महत्वपूर्ण. वड कॅच. कार्बन कमाल कॅच. काय जबरदस्त हा झेल घेतला गेला. 2 वाजून
एक वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहता येईल. व्हॉट अ कॅच. प्रेझेन्स ऑफ माइंड रजापुरीचं पाहायला मिळालं. आय कोऑर्डिनेशन मजबूत होतं, हातांची उंजळ चांगली होती, स्वतःला बॅलन्स केलं, स्वतःला ऍडजस्टमेंट केलं. हे फिल्डरच्या नात्याने गुणवैशिष्ट्य असतात. मॅग्निफिसंट कॅच. 5 बॉल आणि 20 रनची आवश्यकता आहे. 5-20चं समीकरण. अक्रम भुरेचा हा बॉल या वेळेला पुन्हा एकदा रजा भुरे पुढे सरसावतायत आणि यस, मॅग्निफिसंट अँड एक्सलंट कॅच. पुन्हा एकदा फलंदाज बाद होताना अक्रम भुरे इज ऑन अ हॅट्रिक. जबरदस्त 2 बॉलवर 2 विकेट्स. संघाची धावसंख्या 24. आणि काय जबरदस्त झेल टिपले गेलेत. अतिशय चांगलं चित्याच्या चपळाईने पुढे सरसावले. संघाची धावसंख्या 24. 4 बॉल आणि 20 रन. ओमसाई खरिवली टीमला विजयासाठी हॅट्रिकवर पोहोचलेत अक्रम भुरे. हा बॉल यावेळेला ऑन साईडला. पुन्हा एकदा रजा भुरे पुढे सरसावतायत. 3 झेल. हॅट्रिक साध्य केली अक्रम भुरे. तो 3 बॉल 20 रनची आवश्यकता अक्रम भुरे. कॉंग्रॅच्युलेशन. ज्या वेळेला तुम्ही विकेट हॅट्रिक घेता, संघाला विन करून देता, त्यावेळेला एक मिळालेला समाधान आपल्याला खूप काही सांगून जातो. काय टीम वर्क राहिलंय आणि कॅचेस मॅचेस हे सूत्र प्रत्येक वेळेला पाठ करावं ते रजा भुरे सारखं. टेक द कॅच अँड विन द मॅच इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट हा क्रिकेटच्या खेळामध्ये. त्यासाठी प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस करावी लागते. झिजावं लागतं, घाम गाळावा लागतो. इथून ऑन साईडला खेळला गेलाय. फटका तर छान आहे आणि इथे आपण पाहू शकतायत अब्दुल्ला कोणती चुकी करणार नाही. 4 ट्रिक, डबल हॅट्रिक. क्या बात है. चमकता गोलंदाजीमध्ये फिल्डिंगमध्ये पाहायला मिळाली. यावेळेला आपण पाहताय षडंपूल करण्याचा प्रयत्न आणि ज्या पद्धतीने आपण पाहू शकाल संपूर्ण गेम प्लॅनिंग जे होतं ते परिपूर्णतः विस्कळीत होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि इथून आपण पाहू शकता 24 फक्त औपचारिकता बाकी राहिले.